हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. म्हणजे आपलं रसद्रव्य परिचय फर्स्ट. आता हे जे रस जे पहिलं आहे ते म्हणजे अभ्रक. आता हे सगळं इंट्रोडक्शन पार्ट होतं, तर आता मेन आपलं पार्ट चालू होते ते म्हणजे अभ्रक. यालाच इंग्रजीमध्ये बायोटाइट मायका म्हणतात, हिंदीमध्ये अभ्रक म्हणतात, संस्कृतमध्ये अभ्रकम म्हणतात आणि मराठीमध्ये अभ्रकच म्हणतात. आता हे जे पहिलं पॉईंट आहे ते पर्याय नाव. आता हे पर्याय नाव म्हणजे काय सर? तर पर्याय नाव जसं आपल्या घरामध्ये मुलाचं नाव जर असेल अभिजित, पण त्याला आपण घरामध्ये सोन्या, पिंट्या, मोन्या म्हणत राहतो, मुलीला छकुली, दीदी, ताई वगैरे म्हणत राहतो. तसेच वेगवेगळ्या ग्रंथकारांनी आपल्याला तेच द्रव्य आहे तर फक्त त्यांनी वेगवेगळे नाव दिलेले आहेत. तर ते कोणते कोणते नाव आहेत? तर त्याच्यामध्ये गगन, ख, व्योम, गिरीज, गौरीतेज, भृंग, आकाश, ख हे असे जेवढे म्हणजे मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन नाव येतं. तर आता याचं नेचर जर बघितलं तर प्लॅटी नेचर आहे, सिंगल लेअर असते याच्यामध्ये. कलर जर बघितलं याचा तर ग्रीनिश ब्लॅक आहे. याच्यानंतर याचं स्ट्रिक जर बघितलं तर ते पण ग्रीनिश ब्लॅकच आहे. त्याच्यानंतर क्लिवेज जर बघितलं तर हे क्लिवेज हे परफेक्ट आहे. त्याच्यानंतर लश्चर जर बघितलं तर स्प्लेंडंट आहे. आणि टिनॅसिटी जर बघितली तर हा फ्लेक्झिबल आहे. ट्रान्सपरन्सी याची जर बघितली तर हा ट्रान्सल्युसंट आहे. आणि हार्डनेस जर बघितलं तर 2.5 to 3 हे हार्डनेस आहे. ते म्हणजे प्राप्तिस्थान. आता हे कुठून आपल्याला याची प्राप्ती होते? तर आता भारतामध्ये खाणीमधून हे अभ्रक का पावसासोबत पडते का? नाही, पावसासोबत नाही येणार. याला स्पेसिफिक आपल्याला खाणीमधूनच मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होते. तर याच्यामध्ये जर बघितलं तर राजस्थानमधलं अजमेर येते, त्याच्यानंतर बिहारमध्ये येते, त्याच्यानंतर बिहारमधलं हजारीबाग म्हणून शहर. नंतर याचा इतिहास सांगितलेला आहे. आता हे जर अभ्रक जर बघितलं तर हा 4थ्या शतकात कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अभ्रक बघण्यास मिळतो. आणि जसे आपण पारदास शिववीर्य मानतो तसेच अभ्रकास आपण पार्वती बीज मानतो आणि गंधकास पार्वती रज मानतो. अशा पद्धतीने हा याची हिस्टोरी होती, म्हणजे हिस्टरी म्हणजेच इतिहास आहे की नाही. तर याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की याचा स्वरूप कसं आहे. हे जे अभ्रक आहे याचा पापुद्रयुक्त खनिज आहे, म्हणून याचं स्वरूप त्या पद्धतीनं आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे याचे प्रकार सांगितलेले आहेत.